18 वर्ष पूर्ण असणाऱ्या सर्वांना आता या 2 कार्डवर 10,000 देणार। एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय। 10,000 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी 2 कार्ड काढायचे तुम्हाला, तर इथे पाहू शकता मित्रांनो, ई श्रम कार्ड। या कार्डावर आता मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकार आता तुम्हाला 5,000 रुपये ई श्रम कार्डवरती आता तुम्हाला देणार आहे। त्यानंतर इथे पाहू शकता हे आभा कार्ड आहे। आभा कार्डवरती आता शिंदे सरकार म्हणजेच राज्य सरकारकडून 5,000 रुपये, केंद्र सरकारकडून 5,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 5,000 रुपये असे 10,000 रुपये मिळणार आहेत। बघा, आभा कार्डवरती आणि ई श्रम कार्डवरती 5,000 रुपये 5,000 रुपये असे दोन्ही मिळून 10,000 रुपये येणार आहेत। ज्या नागरिकांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना आता या 2 कार्डवरती केंद्र व राज्य सरकार या दोघांनी मिळून आता 10,000 रुपये देण्याचे ठरवले आहे। त्यामुळे तुमचं जर वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असेल आणि तुमच्याकडे ही 2 कार्ड काढले असेल तर तुम्हाला सुद्धा 10,000 रुपये मिळण्याची आता घोषणा झालेली आहे। मित्रांनो, तुमच्याकडे ही 2 कार्ड आधीपासून काढले असेल तर तुमचं अभिनंदन आहे। तुम्हाला जास्त काही काम करायची आता गरज नाही। फक्त महत्त्वाची 5 कागदपत्रे घेऊन तुम्हाला एका ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे। हा अर्ज केल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हे 5,000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता 5,000 रुपये असे टोटल 10,000 रुपये तुम्हाला आता येणार आहेत। जर तुम्हाला खरंच पैशांची गरज असेल आणि तुमच्याकडे ही 2 कार्ड काढलेले असेल तर तुम्हाला हा लाभ आता देण्यात येणार आहे। जर तुम्ही 2 कार्ड काढले नसतील तर तुम्हाला कसं कार्ड काढायचं आहे हे पण पुढे सांगणार आहे। फक्त पुढील 5 दिवसांच्या आतमध्ये आता हा अर्ज भरायचा आहे। तुम्हाला हा लाभ मगच मिळणार आहे। फक्त 5 दिवस आता राहिलेत अर्ज भरण्यासाठी। तर मग तुमच्याकडे ई श्रम कार्ड आणि आभा कार्ड ही 2 कार्ड जर असेल आणि तुम्हाला जर 10,000 रुपये मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा 10,000 रुपयांचा लाभ सरकारकडून कसा मिळवायचा हे सांगण्यात येईल। बघा, आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा आपण पात्रता कोणकोणत्या पात्रता सरकारने ठेवल्या आहेत ते सांगूया। या 10,000 रुपये मिळवण्यासाठी आता या पात्रता पहिल्यांदा पाहूया। त्यानंतर लगेचच कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूया। याचा अर्ज कसा करायचा ते पण पुढे सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघायचं आहे की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत। तुम्ही या अटीमध्ये नक्की बसता का? तुम्हाला अर्ज नेमका कुठं करायचा आहे? काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी देशातील जवळपास 80 लाख नागरिकांसाठी आता हा मोठा निर्णय आता घेतलेला आहे। यामध्ये या नागरिकांकडे बघा, कोणत्या नागरिकांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना आता 5,000 रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहे। ज्या नागरिकांकडे आभा कार्ड आहे आभा कार्डावर राज्य सरकारकडून 5,000 रुपये मिळणार आहे। असं टोटल 10,000 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे। हे ई श्रम कार्डवरती 5,000 रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले 5,000 रुपये आभा कार्डवर राज्य सरकार देणार आहे। असे टोटल मिळून 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। जे लवकर पुढील 5 दिवसांच्या आतमध्ये अर्ज करतील त्यांनाच हा लाभ आता त्यांच्या बँकेत येणार आहे। तर मग मित्रांनो, आता बघा, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, आम्हाला पण हे 10,000 रुपये मिळतील का? तर मित्रांनो, तुम्हाला पण हे 10,000 रुपये नक्की मिळणार आहेत। परंतु यासाठी आता ज्या पात्रता सांगणार आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा, जास्त वेळ न घालवता तुम्हाला पहिली पात्रता सांगतो। तर बघा, तुम्ही ई श्रम कार्ड आणि आभा कार्ड काढून कमीत कमी 6 महिने तर झाली पाहिजेत। बघा मित्रांनो, आता यामध्ये काय सांगितले बघा मित्रांनो, सरकारचं म्हणणं आहे की आता या योजना काढल्या आहेत म्हणून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून तुम्ही या पैशांचा लाभ घेण्यासाठी तयार व्हाल। परंतु जर तुम्ही असं आता जर नवीन कार्ड काढून जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त महाराष्ट्र शासनाकडून 5,000 रुपये मिळणार आहेत। केंद्र सरकार आता यावर काय म्हणते बघा, कमीत कमी 6 महिने तरी आता हे कार्ड काढून झालं पाहिजे तरच तुम्हाला या 5,000 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला ही 2 कार्डे जर काढलेले असतील तर तुम्हाला आता महिने झाला असेल म्हणजे 6 महिने तुम्हाला आता पूर्ण झाला असेल, म्हणजे कार्ड काढून 1 वर्ष झाला असेल 2 वर्ष झाला असेल तर असं झालं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्ही नवीन कार्ड काढायचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त महाराष्ट्र शासनाकडून फक्त 5,000 रुपये आता मिळणार आहेत। आता आपल्या आभा कार्डवर राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 16 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून या कार्डावरती 5,000 रुपये मिळणार आहेत। हे नियम फक्त महाराष्ट्रासाठीच लागू आहेत।
उरलेले जे ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे आहे तर त्यावरती केंद्र सरकारचं पूर्णपणे नियंत्रण असतं आणि त्यावरती संपूर्ण देशातील नागरिकांना या ई श्रम कार्डवरती 5,000 रुपये मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे नक्की बघायचा आहे आणि महाराष्ट्राकडून 5,000 रुपये कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि सरसकट संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारकडून सर्वांना सरसकट ज्यांचा 18 वर्ष पूर्ण आहे त्यांना कोणाला 5,000 रुपये मिळणार आहेत। अशा प्रकारे 2 कार्डवरती 5,000 अधिक 5,000 असं 10,000 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहेत। तर यासाठी पहिली पात्रता मित्रांनो केंद्र सरकारची आहे, ती म्हणजे तुम्ही कार्ड काढून कमीत कमी 6 महिने झालं पाहिजे। जर तुम्ही नवीन कार्ड काढत असाल तर तुम्हाला फक्त 5,000 रुपये मिळणार आहेत, ते पण महाराष्ट्र सरकारकडून मिळणार आहेत। त्यानंतर बघा दुसरी पात्रता जी आहे तर ती म्हणजे यामध्ये बघा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी या दोन्हीपैकी एक तरी रेशन कार्ड काढलंच पाहिजे तुम्ही, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी यापैकी एक जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय आता घेण्यात आलेला आहे, ज्या नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड म्हणजेच आभा कार्ड आहे त्या नागरिकांकडे बघा आणि ई श्रम कार्ड असेल, दोन्ही कार्ड असेल तर त्यांना प्रत्येकी 5,000 देण्याचं सुद्धा जाहीर करण्यात आलंय। बघा आजपासून या योजनेचे अर्ज सुद्धा करण्यात आलेले आहेत, तर 80 लाख नागरिकांना आता या प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना लाभ देण्यात येणार आहे। तर बघा त्यानंतर बघा आता 3 नंबरची पात्रता आहे तर ती म्हणजे तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे। जर तुमचे पण उत्पन्न 5 लाख रुपयांच्या आतमध्ये असेल आणि तुमच्याकडे 2 कार्ड असतील तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता दिला जाणार आहे। त्यानंतर बघा पुढची पात्रता म्हणजे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती तुमच्या घरातील सरकारी नोकरदार नसावा असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे। मित्रांनो ह्या ज्या पात्रता आहेत तर त्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत। आता मग अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत, या कागदपत्रांची लिस्ट जी आहे तर ती केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। तर बघा ही कागदपत्रे आता बघा जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तर आणि तरच तुम्हाला हा लाभ घेण्यात येणार आहे। आता प्रत्येक पॉइंट ना पॉइंट या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो बघा, कारण कागदपत्रे दिल्याशिवाय तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे 5 ते 6 कागदपत्रे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। हे कागदपत्रे तुम्हाला अर्ज करताना आता जोडावी लागणार आहेत। तर बघा कोणती कागदपत्रे आहेत लगेच सांगतो बघा। या ठिकाणी बघा ई श्रम कार्डसाठी कागदपत्रे, यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 16 वर्षे ते 59 वर्षे या दरम्यान पाहिजे। मित्रांनो 16 वर्षे म्हणजे किती, आता 18 वर्षाच्या पुढील सर्व जे काय असतील तर नागरिकांना चालणार आहे। कमीत कमी आता 16 वर्षाच्या पुढील व्यक्ती आणि 18 वर्ष 59 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे। त्यांच्याकडे स्वतःचं आधार कार्ड असायला पाहिजे। मित्रांनो तुमचं आधार कार्ड आहे तर ते स्वतःचं तुमचं आधार कार्ड या ठिकाणी असायला पाहिजे। आधार फोन नंबरला लिंक म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरला तुमचा आधार कार्डचा नंबर लिंक असायला पाहिजे। चालू बँक अकाउंट असणं गरजेचं आहे। बघा कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर त्या बँकांची नावे सुद्धा पुढे सांगण्यात येणार आहेत। तर बघा त्यानंतर बँक ई-KYC करणं आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्डचा नंबर लिंक केलेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा ई श्रम कार्डसाठी अर्ज करणारा व्यक्ती बघा म्हणजे बघा EPFO म्हणजे काय पेन्शनधारक, मित्रांनो पेन्शनधारक कोणताही नसावा असं सांगितलंय। आता बघा मित्रांनो तुम्हाला ही कागदपत्रे तर सांगितली, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर त्या फक्त 12 सरकारी बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। तर 12 सरकारी बँका सोडून इतर बँकांमध्ये हे पैसे आता सोडले जाणार नाहीत। तर बघा कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही मिळून आता बँकेमध्ये पैसे टाकले जाणार आहेत, त्यामुळे या 12 बँकेमध्ये तुम्ही खातं खोललं आहे का नक्की बघायचं आहे। इथं बघा आभा कार्डवरती आणि ई श्रम कार्डवरती 10,000 रुपयांसाठी या ज्या बँका आहेत तर बँका कोणत्या आहेत बघा, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक, त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक आणि इंडियन बँक। मित्रांनो या 12 असतात सरकारी बँका आहेत तर यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। मित्रांनो आता आभा कार्डवरती महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटले जाणार आहेत तर त्या 16 जिल्ह्यांची नावे कोणकोणती आहेत बघा, त्या 16 जिल्ह्यांची नावे सांगतो आणि त्यानंतर कोणकोणत्या ई श्रम कार्डवरती संपूर्ण देशामध्ये पैसे दिले जाणार आहेत तर तो अर्ज कसा करायचा ते सांगतो बघा। आता या ठिकाणी आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून आभा कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत ते सांगतो बघा। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, धुळे, गडचिरोली। मित्रांनो हे जे जिल्हे आहेत तर ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत।
त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यांना आता आभा कार्डवरती 5,000 रुपये देण्याचा विचार सरकारचा चालू झाला आहे। तर आता बघा मित्रांनो, ई श्रम कार्डवरती कोणाकोणाला लाभ मिळणार आहे तर बघा, ई श्रम कार्डच्या माध्यमातून जे कामगार वर्ग आहे तर त्यांच्यासाठी या कार्डमधून आता महिन्याच्या महिन्याला 5,000 रुपये मिळणार असल्याचे बोललं जात आहे। तुमच्याकडे कामगार कार्ड पण असलं पाहिजे आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना, तसेच तुम्हाला कामगार कार्ड तुमच्याकडे असेल तर त्यांच्यासाठी आता या ई श्रम कार्डवरती केंद्र सरकारच्या माध्यमातून जे कोणी कामगार कार्ड काढलं आहे तर त्यांना हे पण कार्ड, ई श्रम कार्ड आणि कामगार कार्ड हे दोन्ही काढलं आहे तर त्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्व जनतेसाठी हा ई श्रम कार्डवरती राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून महिन्याला 5,000 रुपये देण्याचा निर्णय आहे तर तो लवकरच निर्णय घेतील अशी आपण आशा बाळगू, कारण केंद्र सरकार पण भाजपचे आहे आणि राज्य सरकार पण भाजपचे सरकार आलाय। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये भरपूर असा निधी राज्याला मिळतो। त्यामुळे या ई श्रम कार्डवरती सुद्धा आपल्याला केंद्र सरकारकडून लाभ मिळण्याची दाट शक्यता आता व्यक्त केली आहे। शेतकरी मित्रांनो आणि आपल्या सबस्क्रायबर मित्रांनो, सर्वांनी आपला व्हिडिओ लाईक करा व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।